नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीत हुकुमशाही विरोधात लोकशाहीची लढाई झाली असून या लढाईत लोकशाहीचा दणदणीत विजय झाला आहे, असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले। आज आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी अधिकृतरित्या नगरपालिकेत प्रवेश केला। यावेळी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारण्यापूर्वी आमदार कार्यालय ते नंदुरबार नगरपालिका अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत आमदार चंद्रकांत रघुवंशी, अंमळनेर ते माजी आमदार श्री चौधरी, रवींद्र चौधरी, विक्रांत मोरे, शिवसैनिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मिरवणुकीदरम्यान विजयी उमेदवारांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले, तसेच मतदारांचे अभिवादन करण्यात आले। नगरपालिकेत प्रवेशानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांनी लोकशाही मूल्यांची जपणूक करत नागरिकांच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की नंदुरबार नगरपालिकेची भव्य इमारत पाहून गावित परिवाराला येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंध साधता येतील असे वाटले। मात्र ही लोकशाहीची इमारत असल्याने येथे लोकशाहीचाच विजय झाला असे ते म्हणाले। शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत पारदर्शक कारभार केला जाईल असे आश्वासनही यावेळी देण्यात आले। नंदुरबार नगरपालिकेत लोकशाहीचा झेंडा फडकवीत नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई होती। एकच परिवाराची हुकुमशाही जी जिल्ह्यामध्ये सुरू होती, सुदैवाने त्यांच्या याच्यामध्ये सत्ता त्यांच्याकडे होती म्हणून लोकांना एवढं छळलेलं आहे त्यांनी। इथेही नंदुरबार नगरपालिकेची इमारत बघून की ही संस्था बी फार मोठी दिसते, ही ताकद जर आली तर आपली दुकान मजबूत लागेल, या एक आमिषापोटीच त्यांनी या नगरपालिकेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला। पण ही लोकशाहीने निवडून येणारी संस्था आहे आणि त्याच्यामुळे लोकशाहीचा विजय झाला असं माझं मत आहे।